नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत दहीवडे। बघा किती छान आणि सॉफ्ट अशी मस्त आपले दहीवडे बनलेले आहेत। त्याबरोबर मी तुम्हाला चटणी देखील बनवायची सांगणार आहे। आता इथे मी 1.5 वाटी डाळ घेतलेली होती उडदाची, भिजवून एक रात्रभर भिजत घातली होती। आता याला मिक्सरमधून काढून घेणार आहे। थोडंसंच पाणी टाकायचं आहे, 1-2 चमचा, जास्त पाणी टाकायचं नाही। आता इथे आपण चटणी बनवूयात। त्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे, चिंच आणि साखर ही तिन्ही समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे। आता ह्याला मी 1 तास भिजत ठेवणार आहे। आता आपण हे पीठ घेऊया, त्याच्यामध्ये थोडी जिरी हाताने मी क्रश करून घालूयात आणि मीठ चवीनुसार। आता ह्याला छान असं मस्त फेटत राहायचं आहे। छान फेटलं गेलं की आपण एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यात टाकून बघायचं आहे। पीठ वरती तरंगलं तर आपलं पीठ छान असं मस्त बनून तयार आहे म्हणायचं, आणि खाली चिटकलं तर अजून त्याला फेटायची गरज आहे। आता इथे कढई गरम करण्यासाठी ठेवून तेल गरम केले आहे। त्यामध्ये आपल्याला जशा पाहिजे तशा आकारामध्ये छोटे मोठे वडे आपण सोडू शकतो आणि मस्त असे तळून घ्यायचे आहे। छान असे तळले पूर्ण असे सगळे वडे आपण बनवून घेणार आहोत आणि लगेच पाण्यामध्ये टाकायचे नाहीत। मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे, कोमट, थोडंसं, जास्त गरमही नाही जास्त थंडही नाही। त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडीशी जिरेची पूड टाकणार आहे आणि थोडंसं हिंग देखील टाकणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वडे जेवढे पाहिजेत तेवढेच आपल्याला भिजत घालायचे आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचे, जेणेकरून की आपले वडे असे खाली डुबले पाहिजे। आणि इथे आता चटणीसाठी मी गाळून घेतलेली आहे चटणी, आणि बघू शकता अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडी जिरे पूड आणि चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर देखील टाकणार आहे। माझ्या लक्षात नव्हतं, मी नंतर टाकलेले आहे। आता ह्याला छान अशी अर्धी होईपर्यंत आटवून घ्यायची आहे शिजून। आता हिरवी चटणी बनवण्यासाठी घेऊया। त्यासाठी मी इथे कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। आता इथे आपली आंबट गोड चटणी देखील बनवून तयार आहे। अशा पद्धतीने लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे। आणि आता अर्धी शिजली की साईडला घ्यायची। थोडी पातळ दिसते पण त्यानंतर थोडी घट्ट होते। आता आपण वडे थोडं हलकं पाणी काढून घेऊया, हलक्या हाताने दाबून मस्त असे पूर्ण वडे जेवढे खायचे तेवढेच काढून घ्यायचे आहे। त्यामध्ये दही टाकणार आहोत आता आपण। तर हे दही मी साखर थोडी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। दही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साखर टाकून हातानेच फेटून घ्यायचं आहे, मिक्सरमधून काढायचं नाही। मिक्सरमधून काढल्याने ते पातळ होतं आणि आपल्याला थोडं घट्टच पाहिजे आहे। आता बघू शकता अशा पद्धतीने मी दही फेटून घेतलेलं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि आता इथे मी ह्याच्यावरती दही टाकलेलं आहे, थोडीशी हिरवी चटणी टाकलेली आहे आणि आंबट गोड चटणी शेव टाकली आहे।